नमस्ते, मी प्रोफेसर टी.एस. दाडगे. आज आपण सिंपल लिफ्टिंग मशीनमधले आयडियल एफर्टच्या रिलेटेड किंवा फ्रिक्शनल लोड आणि फ्रिक्शनल एफर्टच्या रिलेटेड जे प्रॉब्लेम आहेत ते काल आपण 2 बघितले होते. आज या 4थ्या किंवा 5वी क्लिप आहे. या क्लिपमध्ये आपण 2 प्रॉब्लेम बघणार आहोत. प्रॉब्लेम सोपे असतात. फक्त तुम्हाला दिलेल्या प्रॉब्लेमचे क्वांटिटी गिवन डाटा आणि त्याचं कन्व्हर्शन, युनिट कन्व्हर्शन आणि त्याच्यानंतर तुम्हाला प्रॉब्लेमचे जे सॉल्युशन करायचे आहे त्या सॉल्युशन करण्यासाठी लागणारे जे फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले पाठ असणं गरजेचं आहे. आपण बघितलं होतं आयडियल एफर्ट आणि आयडियल लोड जे आहे, आयडियल एफर्ट पी आय आणि आयडियल लोड WI काढण्याचे 2 फॉर्म्युले भेटले होते. आता एफर्ट रिक्वायर्ड कसं असलं पाहिजे, मिनिमम असलं पाहिजे. आयडियल एफर्ट देखील कमी असलं पाहिजे ऍक्च्युअल एफर्टपेक्षा. आणि आयडियल लोड कसं आहे, आयडियल लोड दिलेल्या लोडपेक्षा ऍक्च्युअल लोडपेक्षा ते जास्त असलं पाहिजे. म्हणजे लोड लिफ्टिंग कॅपॅसिटी चांगली पाहिजे, जास्त पाहिजे आणि लागणारे एफर्ट कम पाहिजे. म्हणून आपले 2 फॉर्म्युले आपण बघितले होते. PI इक्वल टू पी फ्रिक्शनल हे जे फोर्स एफर्ट बघितलं होतं PF इक्वल टू P मायनस PI होतं आणि WF जे होतं फ्रिक्शनल लोड WF इक्वल टू जास्त मायनस कमी म्हणजे W मायनस W होतं आणि त्याच्यामध्ये PF जे होतं PF इक्वल टू P ऍक्च्युअल मायनस P आयडियल. हे 2 फॉर्म्युल्याचे बारीक छोटे छोटे फॉर्म्युले आपण लिहिले होते. ते फॉर्म्युले परत मी तुम्हाला इथे लिहून देणार आहे आणि त्याच्यानंतर आपण हे रिव्हिजन करणार आहोत. का तर हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना तुम्हाला तो फॉर्म्युला पाठ असणं गरजेचं आहे. आता इथं तेच फॉर्म्युले मी आणि परत लिहितो. आपल्याला माहित आहे आयडियल कंडिशन मध्ये मेकॅनिकल एफर्ट इक्वल टू वेलोसिटी रेशो हा पहिला फॉर्म्युला आहे. दुसरा फॉर्म्युला ह्याच्यातला असा आहे PI इक्वल टू आयडियल एफर्ट PI इक्वल टू W अपॉन VAR. आणि तिसरा फॉर्म्युला आहे ह्यातला आयडियल एफर्टचा फ्रिक्शनल फोर्स एफर्ट इक्वल टू PF इक्वल टू P मायनस PI. हा फॉर्म्युला महत्वाचा आहे. आता PI ची व्हॅल्यू ह्याच्यात तुम्ही ठेवू शकता. P मायनस W अपॉन VAR. P फ्रिक्शनल फोर्सचा हा फॉर्म्युला आणि ह्याच्यानंतर आहे आयडियल कंडिशनचा हा फॉर्म्युला आहे. आयडियल एफर्ट IDEAL आयडियल एफर्ट हा फॉर्म्युला आहे. आणि आयडियल लोडचा आयडियल लोड साठी WI इक्वल टू P इंटू VR एक फॉर्म्युला. आणि दुसरा आहे W फ्रिक्शनल इक्वल टू WI मायनस W. आता हे WI इथं पुटअप करून तुम्ही हे करू शकता. म्हणजे WF चा फॉर्म्युला इक्वल टू P इंटू VR मायनस W हा दुसरा फॉर्म्युला आहे. 2 फॉर्म्युले तुम्हाला पाठ राहणं गरजेचं आहे कुठले प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना. आता आपण प्रॉब्लेम बघूया. एक सिंपल लिफ्टिंग मशीन आहे. सिंपल लिफ्टिंग मशीन मध्ये हा प्रॉब्लेम दिलेला आहे. इन ए मशीन सिंपल लिफ्टिंग मशीन अन एफर्ट ऑफ 2 न्यूटन लिफ्टेड ए लोड ऑफ 30 न्यूटन. 2 न्यूटनचं एफर्ट 30 न्यूटन इतक्या लोडला लिफ्ट करतंय असा त्याचा अर्थ आहे. If the effort lost due to friction at this load is 0.5 Newton, find the velocity ratio and efficiency of the machine. या प्रॉब्लेम मध्ये दिलंय काय आणि काढा का म्हटलं हे बघूया आपण. एफर्ट अप्लाइड जे आहे ना, गिवन डाटा असं लिहिलं तर चालते. गिवन डाटा इज, दिलेला डाटा असा आहे, गिवन डाटा इज P बरोबर 2 न्यूटन एफर्ट अप्लाइड आणि लोड लिफ्टेड जे आहे W इक्वल टू 30 न्यूटन आणि एफर्ट लॉस्ट इन द फ्रिक्शन जे आहे PF दिलेला आहे. एफर्ट लॉस्ट इन द फ्रिक्शन इज
0.5 न्यूटन. आणि व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट काढा म्हटले. कॅल्क्युलेट काय काय काढायचं तुम्हाला? व्हेलॉसिटी रेशो आणि एफिशियन्सी ऑफ द मशीन, पर्सेंटेज एफिशियन्सी काढायचं आहे. दिलेला डाटा पी दिलेला आहे, एफर्ट आपल्याला दिलेला आहे, डब्ल्यू दिलेला आहे, पी एफ दिलेला आहे, व्ही आर आणि हे काढायचं आहे. आता व्हेलॉसिटी रेशोचा फॉर्म्युला काय आहे? व्हेलॉसिटी रेशोचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. व्हेलॉसिटी रेशो इक्वल टू, आता आपण पहिल्यांदा व्हेलॉसिटी रेशोचा फॉर्म्युला लिहूया. व्हेलॉसिटी रेशोचा फॉर्म्युला जो आहे कशामध्ये आहे? व्हेलॉसिटी रेशो पी आय इक्वल टू डब्ल्यू अपॉन व्ही आर आहे. व्ही आर इकडे घेतला, डब्ल्यू अपॉन पी आय. पण पी आय आयडियल पी आय दिले का? नाही. तुम्हाला आयडियल पी आय तिथे काढावं लागेल. तुम्हाला आयडियल पी आय काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला आहे की पी एफ इक्वल टू पी मायनस डब्ल्यू अपॉन व्ही आर किंवा पी एफ इक्वल टू पी मायनस पी आय. बरोबर आहे. पी एफ इक्वल टू, पी एफ तुम्ही काढू शकता, पी एफ इक्वल टू पी दिलेला आहे आणि डब्ल्यू अपॉन व्ही आर, डब्ल्यू माहित आहे, व्ही आर माहित आहे, पी एफ तुम्हाला इथे काढावं लागेल. पी एफ काढताना कसं काढावं बघा. इथं दिलेलं आहे 0.5 न्यूटन. लोड फ्रिक्शन, एफर्ट लॉस्ट इन द फ्रिक्शन जे आहे डायरेक्टली दिलेलं आहे. मग आपल्याला माहित आहे, आपण लिहू शकतो असं, वी नो दॅट, आपण जाणतो, आपल्याला माहित आहे, वी नो दॅट, आम्हाला माहित आहे. आता वी नो दॅट काय फॉर्म्युला आहे? वी नो दॅट पी एफ इक्वल टू पी मायनस पी आय. फ्रिक्शनल फोर्स माहित आहे, पी माहित आहे, पण आता इथं तुम्हाला काय काढावं लागेल? पी आय काढावं लागेल. पी एफ किती आहे? 0.5 बरोबर पी किती आहे? 2 किलो न्यूटन, 2 न्यूटन सॉरी, मायनस पी आय. आता डायरेक्टली असं काढू शकतो आपण, पी आय बरोबर, हे इकडे घ्या, इकडे जाईल, बरोबर 2 वजा 0.5 बरोबर 1.5 न्यूटन. पी आयडियल एफर्ट किती होते? 1.5. ऍक्च्युअल एफर्ट किती लागलं? 2 न्यूटन. आणि फ्रिक्शन लॉस किती झाले? ह्याच्यामध्ये एफर्ट किती लॉस झाला फ्रिक्शन मध्ये? 0.5 लॉस झाले, दिलेला आहे. ही व्हॅल्यू तुम्ही काढलेली आहे. पी आय बरोबर 1.5 न्यूटन. इथपर्यंत कुणाची काही अडचण आहे का? नाही. आता तुम्हाला हे पी आय माहित झाले, व्ही आर काढा. व्ही आरच्या फॉर्म्युल्यामध्ये कसं काढणार? हे पी एफ माहित आहे, पी माहित आहे, अच्छा इथं आता पी एफ माहित आहे, पी दिलेला आहे, डब्ल्यू, आता पी आयच्या जागी डब्ल्यू आपण व्ही आर ठेवा. इथं फॉर्म्युला कसा लिहावा लागेल तुम्हाला? आयडियल एफर्ट इक्वल टू डब्ल्यू आपण व्ही आर घेता येते. इथं खाली दिसल, ठीक आहे, या ठिकाणी घेतो. पी आय बरोबर डब्ल्यू अपॉन व्ही आर, त्याला इकडे घ्या, व्ही आर बरोबर डब्ल्यू अपॉन पी आय बरोबर, डब्ल्यू किती आहे? 30 न्यूटन इतकं लोड लिफ्ट होईल. आणि पी किती आहे? पी आय किती आहे? 1.5. आता हे किती होईल? 20. व्हेलॉसिटी रेशो किती आला? 20. आता हे न्यूटन, किलो न्यूटन काही येत नाही, रेशो आहे हा, त्याच्यामुळं व्ही आर ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली. एक उत्तर तुमचं मिळालं हे. आता एफिशियन्सी काढायची तुम्हाला, पर्सेंटेज एफिशियन्सी. आता तुम्हाला माहित आहे मेकॅनिकल ऍडव्हान्टेज इक्वल टू डब्ल्यू अपॉन पी. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज किंवा डायरेक्टली आपण करू कॅल्क्युलेशन, आपल्या प्रोसिजर कॅल्क्युलेशन ऑफ पर्सेंटेज एफिशियन्सी, पर्सेंटेज एफिशियन्सी बरोबर एम ए अपॉन व्हेलॉसिटी रेशो आणि पर्सेंटेज व्हेलॉसिटी बरोबर एम ए अपॉन व्ही आर इंटू 100. आता मेकॅनिकल ऍडव्हान्टेज तुम्हाला माहित आहे, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज काय? डब्ल्यू अपॉन पी. आता असं लिहा, एम ए बरोबर डब्ल्यू लोड लिफ्टेड अपॉन एफर्ट अप्लाइड. लोड लिफ्टेड किती आहे? 30 आणि एफर्ट अप्लाइड किती आहे? 2, म्हणजे 15 आला. एम ए ची व्हॅल्यू आली, व्ही आर ची व्हॅल्यू माहित आहे तुम्हाला. पर्सेंटेज एफिशियन्सी बरोबर 15 भागिले 20 गुणिले 100. आता हे किती येईल? 75%, 75%. आता कट करा, 1 150 भागिले 2 म्हणजे 75%
ह्या सिंपल लिफ्टिंग मशीनची एफिशियन्सी किती झाली? 75% आहे असं म्हणायला काय हरकत नाही. दोन्ही उत्तर आले. हे प्रॉब्लेम तुम्ही शेवटपर्यंत ऐकलात, समजून घ्या. ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त फॉर्म्युलेशन, हे फॉर्म्युले तुम्हाला पाठच करावं लागेल. ह्या टॉपिकमध्ये 12 मार्क तुम्हाला घट करायचे असतील. सिंपल लिफ्टिंग मध्ये एक 3 मार्काचा, 4 मार्काचा, कंपाऊंड लिफ्टिंग मशीन मध्ये एक 3 किंवा 4 मार्काचा, थोडीशी थेरी 2 किंवा 3-4 मार्काची थेरी येऊ शकते ह्याच्यामध्ये. आणि हे ह्या प्रॉब्लेमचं जे आहे ना, आयडियल एफर्ट आणि आयडियल लोडच्या कंडिशनचा प्रॉब्लेम हा 2 नंबरचा आहे. त्याच्या पहिले एक छोटा सिंपल प्रॉब्लेम होऊन गेला. व्हॉट इज मेकॅनिकल ॲडव्हांटेज, व्हेलॉसिटी रेशो, एफिशियन्सी, हे सारे डेफिनेशन वगैरे तुम्हाला पाठ करायला लागतील. आणि लक्षात घ्या, हा टॉपिक सोपा आहे. ह्या टॉपिकपेक्षा पुढचा सेकंड टॉपिक, थर्ड टॉपिक जे आहेत ना, हे टेक्निकली मेकॅनिझमच्या थ्रू वर्क करणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म्युले पाठ करून, फॉर्म्युल्यामध्ये मेन फॉर्म्युला तुम्ही पहिल्यांदा लिहिला, त्याच्यामध्ये सब फॉर्म्युले कसे एक एक कंपोनंट तुम्हाला काढायचा असला, त्याचा सब फॉर्म्युला काय आहे ते तुम्हाला पाठ पाहिजे. या ठिकाणी हे सारे फॉर्म्युले, मेकॅनिकल ॲडव्हांटेज इक्वल टू व्हेलॉसिटी रेशो इफ देयर इज नो फ्रिक्शन. आयडियल एफर्टचा फॉर्म्युला आहे PI इक्वल टू W/VR. PI म्हणजे आता हे ऍक्च्युली तुम्ही जर विचार केलात ना, काय बघा, व्हेलॉसिटी रेशो इक्वल टू लोड लिफ्टेड अपॉन एफर्ट अप्लाइड. व्हेलॉसिटी रेशोचा जनरल फॉर्म्युला काय होता हे इकडे घ्या. हे आयडियल एफर्ट म्हणजेच आयडियल P आलं इथं, व्हेलॉसिटी रेशो W/, आणि मेकॅनिकल ॲडव्हांटेज काय होता, मेकॅनिकल ॲडव्हांटेज इक्वल टू W/P. W/P. इथं फ्रिक्शनल फोर्स, इथं काहीतरी फ्रिक्शनल फोर्स इक्वल टू P मायनस PI. आता फ्रिक्शनल फोर्स, लॉस इन फ्रिक्शन मध्ये जे फोर्स गेलेला आहे, एफर्ट जो आहे, एफर्ट लॉस इन द फ्रिक्शन जे आहे, हे P ऍक्च्युअल एफर्ट अप्लाइड जे आहे त्याच्यापेक्षा हे लॉस झालेला असतो, त्याच्यामध्ये ते वजा केला तर हे फ्रिक्शनल एफर्ट तुम्हाला इथं हे फॉर्म्युला मिळत आहे. PI ची व्हॅल्यू इथं जर ठेवलात तर. आयडियल लोडचे काय फॉर्म्युला, लोड W इक्वल टू P इंटू VR. आयडियल लोड WI इक्वल टू, आता हे फॉर्म्युला कसा, ह्याला इकडे घ्या, W इक्वल टू P इंटू VR, WI इक्वल टू P इंटू VR. तेच लॉजिक आहे. VR इक्वल टू W/P. आता इथे WF इक्वल टू WI मायनस W आहे. हे थोडंसं लक्ष करावं लागेल, हे आणि हे. लॉस, एफर्ट लॉस इन द फ्रिक्शन, मॅक्सिमम एफर्ट, आयडियल एफर्ट, दोन्हीचा डिफरन्स. आणि लोड लिफ्टेड, लोड लॉस इन द फ्रिक्शन जे आहे, आयडियल एफर्ट, आयडियल लोड आपण ओरिजिनल लोड. आयडियल लोड इथे जास्त असते, आयडियल लोड कॅरिंग कॅपॅसिटी मध्ये लिफ्ट केलेला, असा त्याचा अर्थ आहे. हे WF इक्वल टू PV इंटू VR, P इंटू VR मायनस W, हे फॉर्म्युले तुम्हाला थोडंसं पाठ करावं लागेल. आता आपण ह्याच्यानंतर दुसरा प्रॉब्लेम बघूया. हे कट करतो मी, हे असंच राहील. एकच मिनिट, चालू आहे, मध्येच थोडंसं कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम दिलाय. आता दुसरा प्रॉब्लेम दिलाय बघा. द इनिशियल रेजिस्टन्स ऑफ ए मशीन when unloaded is 2 kN. The frictional resistance increases at a uniform rate of 1 Newton per 100 load lifted. The velocity ratio of the machine is 20. Calculate the effort required to lift a load of 1 kN and then efficiency at this load. एक सिंपल लिफ्टिंग मशीन आहे. तर सिंपल लिफ्टिंग मशीन मध्ये लेखक काय म्हणतो बघा, तुम्ही ज्यावेळेस एखाद्या पिवोट पॉइंटवर ज्यावेळेस एफर्ट अप्लाय करता, एखाद्या मशीनला इनिशियल कंडिशन कडून मोशन करीत पुढे जर नेत असाल, ही लोड आहे लिफ्टेड आणि हे एफर्ट आहे, हे L आहे, हे L1, हे M आणि हे L करू. आता हे लोड, हे पिवोट पॉइंट आहे. आता इथे विचार करायची गोष्ट, हे L जे आहे ना खूप मोठा आहे, L ग्रेटर दॅन M, व्हेरी हाय. हे लोड लिफ्टेड W आहे आणि हे एफर्ट P आहे. आता हे एफर्ट खाली येईल, हे वर जाईल. हे इकडे डिस्टन्स X असेल, हे इकडे डिस्टन्स Y असेल, हे आपण बघितलेलं आहे. आता थोडं विचार करा, या ठिकाणी इनिशियल स्टार्टिंग कंडिशनला जे एफर्ट लागतंय त्या लोडला इनिशियल करून लिफ्ट करण्यासाठी थोडंसं जास्त लागतंय, आणि एकदा हे जे मोशन मध्ये आलं हे लोड लिफ्टिंगचं की लागणारा एफर्ट थोडा कम लागतो, हे आपल्याला माहित आहे. इनिशियल कंडिशनला कुठल्याही ह्याच्यामध्ये एकदा ग्रीप आली, मुवमेंट आला, त्याच्यामध्ये मुवमेंट MOVEMENT, त्यावेळेस त्याचं
लिफ्टिंगची ताकद हे होते. आपण साध्या साध्या छोट्या छोट्या गोष्टीवरून आपण उदाहरण घेऊ शकतो. एखादी सायकल आहे, समजा सिंपल लिफ्टिंग मशीन नाही, तुम्ही सुरुवातीला रोटेट करताना ताकद फुल लागते आणि एकदा ग्रीपमध्ये आली, चाकाची व्हीलची गती आली की त्याला लागणारी एफर्ट देखील कम लागते. तसंच एखाद्या लिफ्टिंग मशीनमध्ये, सिंपल लिफ्टिंगमध्ये सुरुवातीला ह्याला उचलण्यासाठी लागणारी ताकद थोडी जास्त असते, पण एकदा ते लिफ्ट व्हायला सुरू केलं की ह्याच्यातला एफर्ट जो आहे ना कम लागतो. ह्याला लोड लिफ्टेड तेच आहे, पण एफर्ट कम लागतो, असं त्याचं लॉजिक आहे. हे आपण बघितलेलं आहे. तुम्हाला प्रॅक्टिकल हे लक्षात येईल की सुरुवातीला कुठल्याही गोष्टीला एखाद्या इनिशियल कंडिशनला थोडा एफर्ट जास्त लागतो. हे लेखक काय सांगतो बघा, द इनिशियल रेजिस्टन्स ऑफ मशीन व्हेन अनलोडेड इज 2 न्यूटन. द फ्रिक्शनल रेजिस्टन्स इनक्रीजेस ॲट ए युनिफॉर्म रेट ऑफ 1 न्यूटन पर 100 न्यूटन. म्हणजे एफर्ट जे आहे ना, हळूहळू फ्रिक्शनल रेजिस्टन्स इनक्रीजेस ॲट ए युनिफॉर्म रेट ऑफ 1 न्यूटन per 100 Newton. The VR of the machine is 20. Calculate the effort required to lift the load of 1 kilonewton. 1000 न्यूटन लोड लिफ्ट करण्यासाठी तुम्हाला लागणारे एफर्ट किती आहे ते काढायचे आणि ती लिफ्ट एफर्ट त्याच्यात इन्क्रीमेंट रेजिस्टिव्ह फोर्स कसा आहे तो वाढत चाललेला आहे 100 न्यूटनला 1च्या हिशोबाने. बघूया आपण. देन एफिशियन्सी ऑफ दिस मशीन लोड. आता इनिशियली दिले काय बघा, ह्या मशीन मध्ये काय दिले, इनिशियल फ्रिक्शनल रेजिस्टन्स जे आहे ना 2 न्यूटन आहे. इनिशियल फ्रिक्शनल रेजिस्टन्स आपण त्याला कसं म्हणू, इनिशियल फ्रिक्शनल रेजिस्टन्स 2 न्यूटन आहे. वेलोसिटी रेशिओ आहे 20. लोड लिफ्टेड आहे 1 किलो न्यूटन. लोड लिफ्टेड जे आहे ना डब्ल्यू इनिशियल Q1 इनिशियल फ्रिक्शनल रेजिस्टन्स बरोबर 2 न्यूटन. वेलोसिटी रेशो 20. लोड लिफ्टेड 1 किलो न्यूटन. 1 किलो न्यूटन म्हणजेच 1000 न्यूटन. इथं थोडंच लक्ष करा. फ्रिक्शनल रेजिस्टन्स इन्क्रीज होलंय. कसं होलंय, प्रति 100 न्यूटनला 1 न्यूटन रेजिस्टन्स न्यूटन होते. आता सुरुवातीला किती इनिशियल जे आहे ना 2 आहे. फ्रिक्शनल रेजिस्टन्स फॉर 1000 न्यूटन साठी किती आहे काढायचे आहे. फॉर 100 न्यूटन 1 न्यूटन. FR इक्वल टू 1 न्यूटन. फॉर 10,000 न्यूटन FR किती असेल, असं करू. फॉर 100 न्यूटन FR इक्वल टू 1. फॉर 1000 न्यूटन FR इक्वल टू किती असेल. आता किती आहे ते 10 होईल. फॉर असं म्हणूया FR इक्वल टू 10 फॉर 1000 न्यूटन. फॉर W इक्वल टू 1000 न्यूटन म्हणजे चालतंय. फॉर W इक्वल टू 1000 न्यूटन. आता इनिशियल FR किती आहे, 2 आहे. FR टोटल इक्वल टू 2 अधिक हे प्रति 100चं एकूण 10 होईल. म्हणजे टोटल किती होईल, 12 न्यूटन होईल. हे लक्षात आलं का. हे लक्षात जर आलं, आता इथं हे लेखकाचं म्हणणं असं आहे की इनिशियल फ्रिक्शन रेजिस्टन्स जे आहे ना 2 न्यूटन आहे, पण जसं जसं तुम्ही लोड लिफ्ट जास्त कराल 100 प्रति 100 न्यूटनला ती 1 आहे. म्हणजे 1000 न्यूटन तुम्हाला लोड लिफ्ट करण्यासाठी जे फ्रिक्शनल रेजिस्टन्स लागणार आहे 100ला 1 तर 1000ला 10. म्हणजे पहिल्याचं जो इनिशियल 2 अधिक 10 म्हणजे एकूण 12 फ्रिक्शनल रेजिस्टन्स इथं लागणार आहे. VR 20 दिलाय, W 1000 दिलेला आहे. आता तुम्हाला या ठिकाणी असं करता येईल का, फ्रिक्शन लॉस हे क्लिअर झालं हे पॉइंट. तर आता तुम्हाला या ठिकाणी काय काढायचे बघा, एफर्ट लॉस्ट इन द फ्रिक्शन. हे 12 जर समजलं असेल, एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन, हा एफर्ट लॉस्ट इन द फ्रिक्शन काढताना तुम्हाला PF इक्वल टू PFच लिहूत ना, PF बरोबर आम्हाला फॉर्म्युला माहित आहे, P मायनस
पी आय. आता हे पी माहित आहे, हे पी एफ माहित आहे. आता पी आय तुम्हाला ह्याच्यावरून काढता येईल. पी आय किंवा असंही लिहिता येईल पी मायनस डब्ल्यू अपॉन व्ही आर. पी मायनस डब्ल्यू अपॉन व्ही आर. का तर पी आय ची व्हॅल्यू पी आय इक्वल टू डब्ल्यू अपॉन व्ही आर. ज्यात व्ही आर दिलेला आहे, डब्ल्यू माहित आहे. इथं पी जे आहे ना तुम्हाला इथं काढता येईल. कसं काढावं लागेल? पी एफ किती आहे? 12. बरोबर आहे. पी किती आहे काढायचं आहे. मायनस डब्ल्यू किती दिलंय? 1000 लोड लिफ्ट करायचे आहे. आणि व्हेलॉसिटी रेशो किती दिलेला आहे? 20 दिलेला आहे. तर आता ह्याला सोडत असताना असं येईल 50 50 असं होईल का? पी इकडे घ्या, पी इकडे घेतलात 50 अधिक 12 बरोबर 62 62 न्यूटन. मला हे पी 62 न्यूटन लागेल. हे इथपर्यंत क्लिअर झालं. आपण आता ह्या प्रॉब्लेम मध्ये दिले काय, एक मशीन आहे सिंपल लिफ्टिंग मशीन. त्याचे इनिशियल फ्रिक्शन जे आहे सुरुवातीला थोडं जास्त आहे, ते आहे 2 न्यूटन इनिशियल फ्रिक्शन फॉर रेजिस्टन्स. एकदा मशीन सुरू झाली तर दर 100 लोडला न्यूटन लोडला लिफ्ट करण्यासाठी फ्रिक्शनल एफर्ट जे आहे 1 न वाढत आहे. म्हणजे एकूण 1000 साठी एकूण 10 लागत तो फ्रिक्शनल एफर्ट. म्हणजे पहिलेच इनिशियल 2 अधिक 10 एकूण 12 फ्रिक्शनल फोर्स किंवा एफर्ट जे आहे पी एफ जो आहे एकूण 2 अधिक 10 म्हणजे 12 लागत. आता आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, एफर्ट लॉस्ट इन द फ्रिक्शनचा फॉर्म्युला जो आहे ना पी एफ इक्वल टू पी मायनस पी आय. आता पी आय ची व्हॅल्यू डब्ल्यू अपॉन व्ही आर आहे. तर पी एफ 12 आहे, पी काढायचं आहे. इथं 1000 भागिले 20 घेतला तर ह्याचं 50 येईल. म्हणजे पी इक्वल टू 50 अधिक 12 म्हणजे एकूण 62 येणार आहे. एफर्ट अप्लाइड रिक्वायर्ड टू लिफ्ट 1000 लोड. आता इथं जर असं लेख खोडकरपणे जर असेल की दर 100 साठी 1 न्यूटन एफर्ट लागलेला आणि इथं डब्ल्यू लिफ्टेड इक्वल टू 2000 जर असेल तर काय होईल? त्याच्यासाठी काय होईल? ते 20 येईल. 20 अधिक 2 22 येईल. इथं तुम्हाला 22 पटत करावं लागेल. बाकी सारं तेच आहे. समजा इथं चेंज होईल, 20 भागिले हे होईल, इकडे चेंजेस होतील थोडेसे. करेक्ट आहे. आता ह्याच्यानंतर तुम्हाला कॅल्क्युलेशन का करायचे हे बघा. आता हे कट करतो मी. आता तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे आहे एफिशियन्सी काढताना पर्सेंटेज एफिशियन्सी तुम्हाला काढायची आहे. एफिशियन्सी बरोबर फॉर्म्युला काय? मेकॅनिकल ऍडव्हान्टेज अपॉन व्हेलॉसिटी रेशो. व्हेलॉसिटी रेशो आपल्याकडे आहे, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज आमच्याकडे नाही. मेकॅनिकल ऍडव्हान्टेजचा फॉर्म्युला काय आहे? मेकॅनिकल ऍडव्हान्टेज इक्वल टू व्हेलॉसिटी रेशो आयडियल कंडिशनला. आता मेकॅनिकल ऍडव्हान्टेजचा दुसरा फॉर्म्युला कोणता आहे? मेकॅनिकल ऍडव्हान्टेज बरोबर डब्ल्यू लिफ्टेड एफर्ट अप्लाइड. डब्ल्यू लिफ्टेड आपण एफर्ट अप्लाइड जे आहे हे किती होईल? डब्ल्यू आहे 1000 आणि एफर्ट किती आलं? 62. आता ह्याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागेल. 16.3 आहे. 16.13 उत्तर आलं. नो युनिट मेकॅनिकल ऍडव्हान्टेज मिळालं. आता व्हेलॉसिटी रेशो आहे, डायरेक्टली एफिशियन्सी तुम्ही काढू शकता. हे पर्सेंटेज केला तर चालेल. एफिशियन्सी बरोबर 16.3 अपॉन 20 गुणिले 100. आता ह्याचं उत्तर किती देईल? एफिशियन्सी जे आहे ना 80.65 आहे. 80.65 हे उत्तर तुम्हाला सॉल्व्ह करता येईल असं गृहीत धरून. आता ह्यानंतर आणि लगेच मी तुम्हाला एक छोटा प्रॉब्लेम मध्ये फक्त चेंजेस करून देतो तुम्हाला. मी तुम्हाला करायचे या ठिकाणी तुम्ही होमवर्क डब्ल्यू लिफ्टेड इज 1000 च्या ऐवजी 2000 करा आणि व्ही आर तोच असेल. इनिशियल रेजिस्टन्स 2च ठेवा. फक्त ह्या फॉर्म्युल्यामध्ये चेंजेस कुठे होतील? व्हेलॉसिटी रेशो तेच आहे. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज पी जे आहे ना पी एफर्ट हे चेंज होईल. 62 च्या ऐवजी तिथं काय येतं ते बघा. ही व्हॅल्यू जर पुटअप करा आणि इथं 2000 आहे, ह्याची व्हॅल्यू किती येते बघायचं आणि ह्याच्यामध्ये पुटअप करून एफिशियन्सी काढायचं. हे होमवर्क तुमच्यासाठी राहील. हे प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करून जर दिलो तर तुम्हाला ते आन्सर तुम्हाला काढावं लागेल. ठीक आहे, ते मी तुम्हाला ते करून दाखवतो. आता इनिशियल फ्रिक्शन रेजिस्टन्स समजा दुसरा प्रॉब्लेम आहे. तीच मशीन इनिशियल रेजिस्टन्स आहे 2 न्यूटन, व्हेलॉसिटी रेशो आहे 20 आणि ह्याच्या ऐवजी हे आम्ही 2000 दिलो. फॉर्म्युला चेंज काय होईल? आता थोडस पी एफ किती आला? 10 आणि ह्याच्यात हे 2 अधिक 20 म्हणजे 22 येईल. बस पी एफ आला. तर तुम्हाला आता पी काढावं लागेल. पी एफ बरोबर
पी एफ बरोबर फॉर्म्युला कोणता आहे, पी मायनस पी आय. आता पी फ्रिक्शनल फोर्स हे 22 बरोबर पी किती आहे, एफर्ट दिलेला आहे 20, करेक्ट. 20 मायनस पी आय. तर पी आय किती येईल, पी आय इक्वल टू 20 अधिक 22. पी आय हो पी एफ इक्वल टू पी आयच्या ऐवजी व्हॅल्यूज पुटअप करेल, पी आय इक्वल टू डब्ल्यू अपॉन व्ही आर. बस. आता इथं 22 डब्ल्यू अपॉन डब्ल्यू किती आहे, डायरेक्टली इथं पुटअप करा. हे असं न करता पी एफ इक्वल पी मायनस पी आयची व्हॅल्यू ठेवली आहे. पी एफ किती आलंय 22, हे 20 आणि पी काढायचं आहे. पी मायनस डब्ल्यू किती आहे 2000 आणि व्हेलॉसिटी रेशो किती आहे 20 आहे. हे पी इकडे येईल, हे इकडे घेतला तर पी इक्वल टू 2000 भागिले 20 अधिक 22 उलट हे केल्यानंतर आता ह्याचं व्हॅल्यू 100 122 येईल. पी पहिल्याच्या ह्याच्यामध्ये पी किती आला होता 62 आला होता, 122 येईल. आता पुढचं तुम्हाला कॅल्क्युलेशन का करायचं, कॅल्क्युलेशन ऑफ एम ए किंवा पर्सेंटेज एफिशियन्सी इक्वल टू एम ए अपॉन व्ही आर. आता इथं व्हेलॉसिटी रेशो माहित आहे, एम ए काढायचे तुम्हाला, अँड एम ए काढा, एम ए इक्वल टू डब्ल्यू अपॉन पी. आता इथं डब्ल्यू किती झाला 1000च्या ऐवजी 2000 आणि पी जे आहे ती तुम्हाला एकूणाला 122, तिची व्हॅल्यू काढा, एम ए मिळाला. इथं असं ठेवा 2000 122 गुणिले 1 भागिले व्ही आर 20 आहे, हे 100 होईल, गुणिले 100 आहे. तर 100 भागिले 122 गुणिले पर्सेंटेज काढण्यासाठी 100 किती येते बघा, मी काढा. 1272 12 84 12 96 80.3 येते. पर्सेंटेज एफिशियन्सी किती येईल 80.3 येईल. बस हे उत्तर आहे. हा प्रॉब्लेम तुम्ही शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल धन्यवाद. हे प्रॉब्लेम असेच 2 3 4 प्रॉब्लेम ह्या नमुन्याचे करा, प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करा. प्रॉब्लेमची प्रॅक्टिस केल्याशिवाय फॉर्म्युला पाठ होणार नाही. आता फॉर्म्युला पाठ करण्यासाठी तुम्हाला त्या दृष्टीने वर्क करावं लागेल. आणि फॉर्म्युले एकदा पाठ झाले, एकदा तुम्हाला फॉर्म्युले पाठ होऊन वापरायचं कसं शिकलं पाहिजे. वापर करत असताना हे पहिल्यांदा मेन फॉर्म्युला लिहायचा, त्याच्यानंतर सब फॉर्म्युला जे आहे ते कसं काढायचं हे करायचं. इथे एफर्ट काढण्यासाठी आपण पी एफ इक्वल टू पी मायनस डब्ल्यू अपॉन व्ही आर काढ. हे कंडिशन मध्ये आयडियल लोडची आहे का आयडियल एफर्टची आहे, आयडियल लोडची नाही, आयडियल एफर्टची कंडिशन आहे. आयडियल एफर्टची कंडिशन वापरून आपण एफिशियन्सी काढलेली आहे. ओके, थँक्यू, धन्यवाद. हे प्रॉब्लेम सोल्युशन तयारी करा, सर्वांना मेसेज द्या. आपले जे काही कोणी मित्र असतील दुसऱ्या कॉलेजमध्ये भरपूर विद्यार्थी असतील, इतर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आपण आपल्या ग्रुपला जॉईन करण्यासाठी सांगा. आपले त्यांचे 2 विद्यार्थी जरी आपल्याला मिळाले तर ते आपण ग्रुप तयार करून त्यांना आपण सेंड करूया, जेणेकरून की विद्यार्थ्यांचे हे वाढतील. आता तुम्ही सर्वांनी हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची प्रॅक्टिस करा. थोडीशी मेकॅनिक्समध्ये थोडी प्रॅक्टिस महत्वाची आहे आणि सिंपल लिफ्टिंग मशीन हा टॉपिक सोपा आहे. फक्त फॉर्म्युले पाठ आणि फॉर्म्युल्याचा वापर कसा करायचा हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे, धन्यवाद.